श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका एम देसाई, यशाई 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे। तर आजचा आपला विषय आहे हेअर फॉल म्हणजे केस गळणे। तर आजकाल सर्व तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय आहे हेअर फॉल। तर बऱ्याच विविध अशा कारणांनी केसांच्या अनेक नवनवीन समस्या उद्भवत आहेत किंवा डोकेवर काढू लागले आहेत। तर त्यापैकी महत्त्वाची समस्या म्हणजे हेअर फॉल, केस गळणे। तर पण ही नेमकी हेअर फॉल होते तरी कशाने, केस गळतात तरी कशाने, याची कारणे आपण आज जाणून घेऊ। तर त्यापैकी पहिलं कारण आहे केसांना तेल न लावणे। बऱ्याच जणांना सवय असते की केसांना डेली तेल लावायचे नाही आणि बऱ्याच पेशंटनाही विचारलं जातं की तुम्ही डेली किती तेल लावता बरं, तर ते बोलतात 4 ते 5 थेंब, 4 to 5 ड्रॉप्स इज नॉट सफिशियंट। त्यामुळे आपली केसांची वृक्षता वाढते आणि हेअर फॉल होतो। त्यानंतर परत पुढचा प्रश्न विचारला जातो की तुम्ही का बरं इतकं कमी तेल लावता, तर म्हणे चिपकू चिपकू वाटतात केस। पण चिपकू चिपकू वाटतात, पण तेल न लावल्यामुळे वृक्षता येऊन हेअर फॉल होतं आणि गंभीर समस्या निर्माण होते। त्यामुळे केसांना डेली ऑइलिंग करणं गरजेचं आहे। तसेच आपण हेअर वॉश करतो त्याच्या आदल्या दिवशीही केसांना ऑइलने मसाज म्हणजे तेल पूर्णतः मुरवणं गरजेचं आहे केसांमध्ये आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करणं गरजेचं आहे। ठीक आहे। तर आता दुसरं कारण आहे की केसामध्ये कोंडा होणे। बऱ्याचदा केसामध्ये कोंडा होतो, त्यामुळे हेअर फॉल होतो। त्याबद्दलचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिटेल बोलणार आहोत। त्यानंतर तिसरं कारण आहे की केसांची स्वच्छता न राखणं। बऱ्याचदा किमान 2 वेळा तरी हेअर वॉश करायला हवा आठवड्यातून, तर तो केला जात नाही, त्यामुळेही केस गळतात। चौथं कारण आहे हेअर ड्रायरचा अतिवापर करणं। बऱ्याचदा केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा अतिवापर केला जातो आणि त्याने केस गळतात। 5वं कारण आहे शारीरिक अतिउष्णतेचा दुष्परिणाम, म्हणजे शरीरामध्ये जी उष्णता वाढते त्याने केसांवर परिणाम होतो आणि त्याने केस गळतात, त्याचा दुष्परिणाम होतो। त्यानंतर 6वं कारण आहे हार्मोनल चेंजेस। बऱ्याच आजारामध्ये हार्मोनल चेंजेस होतात किंवा शरीरामध्ये हार्मोन इम्बॅलन्स किंवा चेंजेस झाल्यामुळे केस गळती होते। त्यामध्ये PCOD असेल म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, यामध्ये मुख्यतः केस गळतात। त्यानंतर 7वं कारण आहे डाएट अँड लाईफस्टाईल। आता तुम्ही म्हणाल तर आहार आणि जीवनशैली अतिशय महत्त्वाची आहे केसांसाठी। त्यामध्ये डाएटमध्ये जर केसांना पोषक असा आहार आपण घेतला नाही, वेळच्या वेळी व्यवस्थित खाल्लं नाही, तर आपली केस गळती होते। त्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस ह्यामध्ये अतिजागरण करणं, त्यामुळेही केस गळती होते। तसेच बऱ्याच जणांना सवय असते की शॅम्पूचा फेस झाला की खूप छान आहे शॅम्पू, पण तसं नसतं। केमिकलयुक्त शॅम्पूचा अतिवापर केल्यामुळेही केस गळतात। आणि उन्हामध्ये आपण बाहेर गेलो तर नेहमी स्कार्फ बांधायला हवा। तो नाही बांधला तर सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा आपल्या केसावरती होतो आणि हेअर फॉल होतो। त्यानंतर सर्वात लास्टचं 8व्या नंबरचं आणि महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस, म्हणजेच मानसिक ताणतणाव। जर आपण टेन्शन घेतलं, अति ताणतणावाखाली राहिलो, अति मनन केलं, चिंतन केलं, तर त्यामुळे हेअर फॉल होतो। तर अशा प्रकारे आज आपण हेअर फॉल म्हणजेच केस गळतीची विविध अशी कारणे जाणून घेतलीत। तर अशाच नवनवीन व्हिडिओसहित आपण भेटत राहू। तोपर्यंत रजा घेते। धन्यवाद।